आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीनं तसेच एकीचे बळ एरंजाडकर ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी घेण्यात आलेल्या मोफत शिवण क्लास शिबिराचं प्रमाणपत्र प्रदान सोहळा व अल्पदरात घरघंटी वाटपाचा कार्यक्रम बदलापूर पश्चिम एरंजाड येथील चिकनपाडा परिसरात नुकताच पार पडला। यावेळी महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या भिवंडी लोकसभा अध्यक्षा मोनिका पानवे सांबरे यांच्या हस्ते या महिलांना प्रमाणपत्र व घरघंटीचे वाटप करण्यात आले। जिजाऊ सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष अविरतपणे समाजातील सगळ्याच घटकांसाठी उल्लेखनीय काम करत आहे। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे हे स्वतः वैयक्तिक स्तरावर समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्याचे काम करत आहेत। मग यात अनाथ मुलांसाठी अनाथ आश्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रशिक्षण योजना, विविध आजार असणाऱ्या रुग्णांसाठी सेवा असे अनेक सामाजिक कार्य जिजाऊ संस्था करत आहे। आपले हे कार्य फक्त पालघर, ठाणे जिल्ह्यापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्र व देशभरात आपले कार्य पोहोचवण्यासाठी बदलापूरसारख्या अनेक शहरात जिजाऊ संस्थेनं आपले मुळं रोवली आहेत। याच माध्यमातून बदलापूर शहरात एरंजाड या गावात महिलांना त्या रोजगार करू शकतील अशा स्वरूपाचं शिवण क्लास शिबिर मोफत शिकवण्यात आले। या शिबिरात अनेक महिलांनी सहभाग घेतला। यावेळी शिबिर पूर्ण केलेल्या मुली व महिलांना प्रमाणपत्र प्रदान करण्याचा सोहळा घेण्यात आला। तसेच येथील महिलांच्या मागणीनुसार घरघंटीचे अल्प दरात वाटप करण्याचा कार्यक्रम या निमित्तानं करण्यात आला। यावेळी एकीचे बळ एरंजाडकर ग्रामस्थ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपक भोईर यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम पार पडला। यावेळी जिजाऊ संस्थेच्या भिवंडी लोकसभा अध्यक्षा मोनिका पानवे सांबरे यांच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्र व घरघंटी वाटप करण्यात आले। महिलांनी पुढे येऊन आपल्या समस्या मांडल्या पाहिजेत, आपल्या मागण्या सादर केल्या पाहिजेत, तेव्हाच कुठेतरी खऱ्या अर्थानं महिलांचं सक्षमीकरण होईल। कारण आम्ही महिलांसाठी काम करत आहोत। महिला सक्षम झाला तर कुटुंब सक्षम होईल। त्यामुळे जिजाऊ संस्था नावाप्रमाणेच प्रत्येक महिले जिजाऊचा अंश असल्याचे मानते, असे वक्तव्य यावेळी मोनिका पानवे सांबरे यांनी केलं। तर यांसारखे अनेक शिबिर व इतर अनेक सामाजिक उपक्रम बदलापूर शहरात जिजाऊ संस्था व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे दीपक भोईर यांनी सांगितले। जिजाऊ गेली 15 वर्ष काम करते। शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, शेती आणि संघटन या विषयावर कोकणच्या 5 जिल्ह्यांमध्ये त्यात महिलांसाठी हा प्रोग्राम राबवला होता आपण। का महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे, कारण जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही होणार तोपर्यंत ते सक्षम कशा होतील। त्यासाठी जिजाऊ वेगळे उपक्रम राबवत असते, म्हणजे शिवण क्लास, मेहंदी क्लास, ब्युटी पार्लर क्लास, कुकिंग क्लास, ह्या सगळ्या प्रकारचे क्लासेस देऊन महिलांना एक आत्मबल देत असते का आपण काही ना काही, प्रत्येक महिलेच्यात काही ना काही कला असतेच, तर त्या कलेला वाव घेऊन तिने उभं राहिलं पाहिजे। यासाठी जिजाऊ काम करते आणि महिलांचा प्रतिसाद तर खूप चांगला आहे। का माझ्या 6 वर्ष झाली मी हे काम करते आहे, तर 6 वर्षात कधी कुठली ताई नाराज नाही। मी तर त्यांना अगदी सगळ्या बाजूनी समजावत असते, वेळ आली तर चांगली सुनवतही असते का तायांना उभं राहणं ही काळाची गरज आहे। कारण प्रचंड महागाई वाढते, अशा परिस्थितीत एका माणसावर अवलंबून नाही चालणार किंवा एखादी वाईट वेळ आल्यानंतर मग आपण रडतो, त्याच्यापेक्षा आपण सक्षम झालं पाहिजे। आणि जिजाऊ नावातच ती शक्ती आहे ना, म्हणून आपल्या संस्थेचं नावही जिजाऊ आहे। का जिजाऊच्या विचारांवर आपण चाललेलो आहेत। पण आज तलवारी घेण्याची गरज नाही, वही पेन घेण्याची गरज आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे। यासाठी जिजाऊ काम करते। आम्ही एरंजाडचे सर्व मित्रमंडळी मिळून एकीचे बळ एरंजाडकर ग्रामस्थ मंडळ असा एक ग्रुप बनवला आणि त्या माध्यमातून समाजसेवा करताना आमचा जिजाऊ संस्थेशी संपर्क आला। त्यावेळेला संस्थेचे कल्याण प्रमुख अजित जाधव आणि नंतर आता सज्जनदादा जमदरे यांच्या सहकार्याने मी माझ्या एरंजाड परिसरात आणि एरंजाडच्या साईटला म्हणजे ढोके दापिवली असेल, राठिवली असेल, सर्व ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत आहोत। त्यामध्ये आम्ही वह्या वाटपचा कार्यक्रम, फलझाडे वाटप, त्यानंतर UPSC MPSC सेंटरसाठी आमच्या एरंजाड शाळेमध्ये आम्ही पुस्तकं दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य शिबिर राबवलं गेलं। त्या आरोग्य शिबिराला प्रचंड नागरिकांनी प्रतिसाद दिला। तसेच 15 ते 16 नागरिकांचे आपण मोफतमध्ये संस्थेच्या माध्यमातून मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आले। आता हे झाल्यानंतर मग आणखी काय पाहिजे, तर मग महिलांसाठी वेगळा उपक्रम म्हणून आपण संस्थेच्या माध्यमातून मोनिकाताई पानवे यांच्या आशीर्वादाने आपण इथे उद्घाटन केलं होतं आणि ते उद्घाटन पूर्ण होऊन आज 50 म्हणजे
48 लेडीजचं शिक्षण पूर्ण झालं म्हणून सर्टिफिकेट प्रदान करण्यात आलं. मग त्याच्यानंतर आणखी एक काही उपक्रम आहे संस्था देत आहे. जसं बोलतात का देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण एका दिवशी घेणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे समोरच्या व्यक्तीचं चांगले गुण घेण्याचा आपण प्रयत्न करावा आणि ते आपण समाजात वाटण्याचा प्रयत्न करावा. त्याप्रमाणे जिजाऊ ही संस्था मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये, आपल्या कोकण पट्ट्यात, ठाणे, पालघरमध्ये भरपूर सामाजिक उपक्रम राबवते. आज राजकीय पक्षाने ते शक्य नाही, पण सामाजिक संस्था निलजी सांबरे साहेबांच्या सहकार्याने, आशीर्वादाने आज गोरगरिबांना ही एक आधार झाले. तसंच मलासुद्धा किंवा माझ्या एकीचं बलला हा आधार आहे आणि त्या निमित्ताने मला सामाजिक कार्य करताना कोणतीच अडचण नाही आणि वेगवेगळे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवतात. हा प्रोग्राम झाला तर मी आता नवीन प्रोग्राम लगेच हाती घेतलेलं आहे का ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कसा करण्यात येईल. तर सज्जनदादा जमदरे यांचं नेहमीच सहकार्य असतं. आज माझ्या घरीसुद्धा 1000 वया अजून पडून आहेत. आम्ही हप्त्याला आम्हाला वेळ कमी पडतो का समाजसेवा करायला कुठे जायचं. आज आम्ही काल एक प्रोग्राम झाला तर आज दुसरा प्रोग्राम, असं एक प्रोग्राम चालू आहेत आणि सांबरे साहेबांचा आशीर्वाद आहे. आमच्या गावातच 5 ते 6 प्रोग्राम राबवले गेलेले आहेत आणि भविष्यात आपण नुसता एरंजाडपुरते राहणार नाही, तर आपण बदलापूर परिसरात सर्व ठिकाणी ईस्ट वेस्टला सामाजिक उपक्रम राबवतात. आणि आपलं हे कार्य पाहून आज सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर नागरिकांनी माझ्याशी संपर्क केलेला का तुमचं कार्य हा खूप मोठं आहे. पण मला वाटते माझं कार्य नाही, पण मला जे बल देते ती जिजाऊ संस्था खूप मोठी आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आपण आज घरोघरी पोचत आहोत. नागरिकांना एक सुख समाधान देण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे गरिबांना शैक्षणिक साहित्य असेल किंवा शैक्षणिक मदत आज संस्थेच्या माध्यमातून लाखो रुपये मुलांना मदत केली जाते. त्या निमित्ताने UPSC MPSC सेंटरच्या माध्यमातून आज अधिकारी घडत आहेत आणि हे अधिकारी घडवण्याचं काम महाराष्ट्रात प्रथम केलं असेल तर ते निलजी सांबरे साहेबांच्या माध्यमातून. म्हणून मी संस्थेला खूप धन्यवाद बोलतो का माझ्या गावावर जो आशीर्वाद आहे तसंच हे महाराष्ट्रसुद्धा आहे आणि आज तुमच्या माध्यमातून आज आम्ही घरोघरी पोचणार आहोत. आज तुमचंसुद्धा सहकार्य लागेल आणि आपण म्हणजे तुम्हीसुद्धा आम्ही आमंत्रण करत आहोत की आपण जिजाऊ नगरी पाहण्यासाठी माझ्या म्हणजे वहिनी आहेत, ताई आहेत, त्यांच्याबरोबर आपण एक दिवशी व्हिजिट करू. मोहिनी जाधव, बदलापूर. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.